ताई तुझा फोन हाँ संगीता हॅलो हाँ हॅलो गायत्री मॅडम हाँ बोल मॅडम मला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय तुम्हाला। हाँ बोल ना संगीता बोल। मॅडम धनंजय साहेब बहुतेक जिवंत आहेत। काय? राणी मॅडमना त्यांचा फोन येतो। मी ठेवते आता फोन। हाँ ताई काय झालं? काय झालं ताई? गायत्री पाणी हवंय। मीरा धनंजय बहुतेक जिवंत आहे। काय म्हणालीस? धनंजय जिवंत आहे असं संगीता म्हणत होती। असं कसं शक्य आहे गायत्री? संगीता सांगते म्हणजे? सुरेश मी धनंजयचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघितलाय। त्याच्या रक्तात विष होतं, खून झालाय त्याचा। म्हणजे काहीतरी भलतंच सांगते संगीता। पण हेही तिने राणीच्या घरात कोणतरी बोलतानाच ऐकलं असेल ना। पण हे असं कोण का बोलेल? काहीतरी गडबड आहे मीरा। म्हणजे नाशिकच्या हायवेवर जी डेड बॉडी पोलिसांना सापडली ती भाऊजींची नसेल? पोलिसांनी बॉडी आयडेंटिफाय करूनच आपल्याला कळवलं। तो धनंजयच असला पाहिजे। पोलीस असं कन्फर्म न करता फॅमिलीला कसं कळवतील? पण मग मीरा संगीता असं का म्हणाली की धनंजय बहुतेक जिवंत आहेत म्हणून? गायत्री बहुतेक कदाचित म्हणजे कन्फर्म नाहीये, तिला शंका आहे। पण असं का? नाही ती असं का बोलेल? नाही काहीतरी गडबड आहे, हे शोधून काढायला पाहिजे। धनंजय जिवंत असला तर मग हे काय चाललंय सगळं? आणि जर तू जिवंत नसेल तर मग हे कोण सांगतंय, का सांगतंय? हे खूप भयंकर आहे खरंच। लवकरात लवकर काय ते शोधून काढायला हवं। हाँ असाच लावू ना। आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा हे सगळं? ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही मला नाही वाटत। गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा। पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये। रिसीव कर ना। अगं बघ कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते।
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.